नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर 5 सकाळचे वाजलेले आहेत, आता 9 9:30 वाजलेले आहेत. काय बघू. तर दीदीची ना आता स्कूल सुरू झालेली आहे, तर ती गेली आहे स्कूलमध्ये. तर सगळ्या तिचा टिफिन वगैरे करून दिला तिला. तर आज तिला टिफिनला बनवली भेंडी आणि चपाती दिली. तर काल पराठे ते दिले होते, तर त्या पराठ्यांबरोबर सॉस का दिला नव्हता मी, तिखट दिले होते करून, म्हणजे संपलेला आहे सॉस, त्याच्यामुळं आणायचं काय लक्षातच राहिलं नाही. आणि सॉस काय होता आणला का शिवांशी ना, म्हणजे असं तसंच खाते नुसता, त्याच्यामुळं मग काय आणला नाही. आणि मग तिला मी ना तिखट दिले होते बटाट्याचे पराठे करून. तर आज तिला भेंडी कालपासून सुरू झाली तिची. तर पहा तिचा रिझल्ट तुम्हाला काय मी सांगितलं नाही, तर पहा दिदी दिली तर मी तुम्हाला ना तिला किती मार्क्स आले मी ते तुम्हाला सांगते. 5 झाली का नाही झाली तिची. तर काय बघू, जाहिरात आली बाई, जाहिरात आली का तिला लगेच ती कट करावं लागते. इथं कॉम्प्युटरला तिला मी कार्टून लावून देत असते पहा. तर मग ती ना इथं माझं काम आवरूपर्यंत आहे ना, थांबा, काम आवरूपर्यंत मग ती आपलं पाहत बसते. तर पहा आता दूधवाला येऊपर्यंत, दूधवाला आहे ना म्हणजे लेट येतो पहा 9:30 वाजता. तर त्याला दूध घेऊपर्यंत काहीच करता येत नाही, खाली गाडी येते पहा. तर मग तिथं आणायला जावं लागतं. तर हे पहा अशा पद्धतीने, आता पहिले काय कलर ती नव्हती, असे क्वार्टरचे दरवाजे आहेत ना, हे जाळीचे नवीन बसवलेत म्हणजे जे जसं खराब होते त्यांचे ते. तर हा की असा कलर दिला, जाळीला निळा दिला राहते, काही दिसून येत नाही. आणि ही पट्टी दिसते ना, याला असं दिलेलं आहे. तर दिदीचं दिलं सकाळी आवरून, आणि शिवांशीला उठूपर्यंत माझं काम झालं होतं बरंच. तर तिच्या टिफिन ते बनवून दिलं, त्याचे भांडे वगैरे ते होतं, तर मी ते घासून तर घेतले. आणि चहा पाणी ते झालं, माझा पण नाश्ता ते झाला. शिवांशी उठली, मग तिला पण मी दूध ते दिलं प्यायला थोडंसं. तर म्हटली मी मला मॅगी खायची, तर तिला मॅगी दिली. पहा बाजाराचा दिवस होता, मग रात्री ड्युटीवरून आले होते, गेले होते बाजारात. तर त्यांनी आणले शेवग्याच्या शेंगा. तर पहा इथं मी डाळीनं शिजायला ठेवलेली शेवग्याच्या शेंगा करायसाठी, हरभऱ्याची डाळ. आणि इथं कांदे भाजून ठेवले. तर इथं दूध ते तापून ठेवलं आहे. कपडे ते धुवायचे बाकी इथं बघा अजून. सकाळी उठल्यावर म्हणजे घर ते झाडून ते घेतलेलं आहे, बाकीचं काम झाले आहे. पाहिजे इथं कपडे ते पडले तेवढे अजून. शिवांशीला आंघोळ करायची, मला आंघोळ करायची, कपडे ते धुवायचे पहा. तर पहा काल रात्री बाजारात गेलं, तर त्यांनी ना थोडं भाजीला आणलं आहे, दीदीला डब्यासाठी लागतं पहा. तर घरून येताना मी कडधान्य आणत असते, त्याच्यामुळं पण दीदीला सकाळी टिफिनसाठी लागतंच, मग थोडंफार आणलं आहे. शिवांशीला पण वरचं खायला लागतं पहा. ते काय आपलं म्हणजे कालवण ते काय खात नाही, चपातीन ते काही जास्त एवढं. तर तिला केळं ते आणलं, मॅगी आणली, काही शेव आणलेली आहे तर ते ठेवून दिली. इथं अंगूर येतं आणि टरबूज आणलं आहे पहा. ही आईस्क्रीम आणलेली पहा, ही जी आहे ना, ही आईस्क्रीम घेऊन आले ते, ही आईस्क्रीम आणली. तर पहा मी ते आणलेलं सामान सगळं दिलं ठेवून व्यवस्थित. तर आता शिवांशीला मी देते मॅगी करून. पहा शिवांशीला मी इथं दिली मॅगी करून खायला. सगळी पहा इथं शिवांशीला दिली मॅगी करून, तर ती खाते मॅगी. तर तोपर्यंत आता मी ना शेवग्याच्या शेंगा करायच्या, तर 10 जायला वेळ आहे. तर तोपर्यंत आंघोळ करून आता कपडे धुवून घेणार आहे. तर तुम्ही माता इतका उशिरा म्हणजे तुमचा स्वयंपाक तर चपातीन ते माझं बाकीचं झालेलं आहे. तर काय होतं, ती ना सकाळी जाते पहा शाळेत 7:30 वाजता घरातून. तर ती येते 2:30 वाजता, आणि तिचे पप्पा सकाळी नाश्ता करून 8 वाजता जातात पहा ड्युटीवरती. तर ते पण 2:30 वाजता येते. तर मग आम्ही दोघीच घरी असतो ना, आम्ही पण सकाळी नाश्ता करतो पहा थोडाफार. मी कधी करते कधी नाही करत, डायरेक्ट जेवण करते, नाही तर कधी पण शिवांशीला पण मी असं मध्ये काही ना काही करून देत असते. आणि मग ज्यावेळेला डायरेक्ट दुपारी येते दोघं पण, आणि मग असं म्हणजे करायला मग ज्यावेळेला वेळच होतो. मग त्याच्यामुळं मग आता हे पहा मग दुपारच्या जेवणाची तयारी चालू आहे, त्याच्यामुळे म्हटलं तर काय मसाल्याचं कालवण करायचं आहे. मग ते 10 जायला वेळ लागेल, आणि तोपर्यंत मग माझं बाकीचं पण कामं होऊन जाईल. म्हणजे तुम्हाला वाटतं का इतक्या उशिरापर्यंत म्हणजे नाही का स्वयंपाकच चालू आहे असं. तर पहा म्हणलं होतं आता कपडे धुते, आंघोळ करते, पण कचऱ्याच्या गाडीचा आवाज येतोय, तर मी तुम्हाला दाखवते. तर पहा म्हणलं आता आहे ना तिला आंघोळ घालते, मी करते कपडे धुते. तर असं मध्ये काही ना काही काम येतं, सकाळी दूध येऊपर्यंत काही करता येत नाही, म्हणजे घरातलं असं बाकीचंच आवरता येतं फक्त. आणि आता पण कचऱ्याची गाडी पण कधी लवकर येते कधी उशिरा येते. तर पहा आलेली पण बाहेर उन्हामुळं काही दिसत नाही, चमकत आहे. तर पलीकडच्या लाईनला होती, तर आता इकडं आमच्या लाईनला आलेली. तर चला मी आता इथे कचरा टाकून मी इथं घेतली शिवांशीला पण आंघोळ घालून, आणि तिला कपडे ते घातले. तर आता पण तिथं डोकं ते विसरते. आणि पहा इकडं आपल्या शेवगाच्या शेंगा पण झाल्या. तर पण या शेवगाच्या शेंगाने मी कशा केल्या तर पहा, माझ्याकडे मिक्सर नाही तरीसुद्धा मी काळ्या मसाल्याच्या शेंगा केल्यात पहा. आपण घरी करतो गावाकडं तशा, पण तरीसुद्धा पहा किती भारी झालं. तर
माझ्याकडे मिक्सर नाही तरी पण मी कांदा भाजून आपण घरी जे करतो ना तसंच काळ्या मसाज केल्यात पहा मी शेंगा. इथं मिक्सर काही घेतलं नाही आहे. आता आम्हाला इथं आलेलं किती 2 वर्ष झालेत आता. अजून आता किती दिवस आम्ही इथं काय माहिती नाही. पण घेणार आहेत आम्ही. हे म्हणतात मी आणतो पण मीच आणून द्याय ना. कारण की मग घरी जाताना ना नवीन मिक्सर घ्यायचं आणि मग काही वस्तू घ्यायच्या इथं सोडून द्यायच्या. घरी घेऊन जाताना ना लय सामान होऊन जातं. मग थोडं काही ना काही घेत राहतो आपण. मग जाता न्यायच्या वेळेस लय अडचण येते. आणि एवढं लांब आहे पहा आपला महाराष्ट्राचा 2 दिवसाचा प्रवास आहे. इथून हरियाणापासून तर महाराष्ट्राचा 2 दिवसाचा प्रवास आणि सगळं सामान बॅगेत नेणं एकखटे पोरं पण आणि आपण पण आणि ते सामान आणि ते सगळं लई म्हणजे नेणं शक्य होत नाही पहा. तर पहा इकडं मी भांडे लागतात तशी मी सगळे घरूनच आणलेले. तर पहा हे बारण्यांती सुद्धा मी घरून आणले होते. फक्त या वरच्या जे आहेत ना त्या इथून आणलेल्या आहेत पहा मी मेसमधून. हे भाजी ठेवायचं त्याचंही सगळं मी घरून आणलेलं आहे. हे पाण्याचं जे आहे ना ते आम्ही इथं घेतलेलं आहे. पोपट लाटण ते इथं घेतलेलं आहे. हे बाकीचं पण जे दिसतं हे सगळं आम्ही घरून आणलेलं आहे. पण आता नेहताना सुद्धा हे गॅससुद्धा घरून आणलेला आहे. फक्त त्या टाक्या जे आहेत ना इथं 2 टाक्याचं कनेक्शन घेतलेलं आहे. पण न्यायच्या वेळेस लय अडचण येते पहा त्याच्यामुळंच मी काही घेऊन देत नाही इथं जास्त सामान. तर पहा इकडं शिवाशी बसलेली आहे. आहे ना मी घेते आंघोळ करून ते पाहते कार्टून. तर आता आहे ना जवळजवळ 12:30-1 वाजत आली. पण मला ना आता आंघोळ करायची आणि ना कपडे धुवायचे. तर एवढं काम राहिलेलं आहे पहा माझं. सकाळी 6 वाजल्यापासून आहे ना हात अजिबात रिकामा नाही आहे. पण काय आहे ना काही सहज काय बोलून जातात घरचे. घरीच असतो तुम्ही घरी काय काम असतं तुम्हाला काय करता मग घरी. पण घरातले कामं तुम्ही दिवसभर बसू नका किती करीत राहा पण ते काय दिसत नाही तर असं आहे पहा. तर चला भेटूया थोड्या वेळानंतर.